राम राम मंडळी, शेतकरी जुगाड ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आपण कापाचं रान कसं मोपायचं हे तुम्हाला सोप्या आणि शुद्ध भाषेत सांगणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. लाईक, कमेंट, फॉलो करा. धन्यवाद. बघा, हे आपण वरचं चौरस आहे. ह्याची लांबी किती दिली आपण? 400 फूट दिली. ही खालची लांबी किती दिली? 500 फूट. आणि उंची किती दिली बघा? ह्याची 240 फूट दिली आपण, आणि ह्याची 260 फूट दिली. तर आपण प्रथम काय करणार आहे, या चौरसाची आपण अगोदर ही काढून घेणार, आपण क्षेत्रफळ काढून घेणार आहे. तर आपण चौरसाचे क्षेत्रफळ, या चौरसाच्या अगोदर आपण क्षेत्रफळ काढून घेणार आहे. चौरसाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची, तर चौरसाचे क्षेत्रफळ. तर आता बघा, ही खाली 500 फूट आहे. 500 फूट आणि वरचं किती आहे? 400 फूट आहे. मग ही 500 फूट म्हणल्यावर खाली पण ही चौरस आहे म्हणल्यावर खाली किती येणार? ही 400 फूट येणार, आणि इकडं राहिलेलं 100 इथे येणार. मग आपण काय करणार बघा, आपला पाया किती आहे इथं? 400 फूट. 400 आणि उंची किती आहे आपली? 240. तर ह्याचे गुणाकार किती आला बघा? 96,000 96,000 स्क्वेअर फूट आला. स्क्वेअर फूट आला. तर आता आपण ही त्रिकोण राहिला आपला. आता ही त्रिकोण म्हणल्यावर ही जी उंची किती आली? 240. ह्याचे पण किती राहणार? 240 फूट. तर आता आपण त्रिकोणाचं काढणार आहे. आता हा त्रिकोण काढणार आहे. तर आता आपण बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र काय बघा, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर 1/2 आपला पाया किती आहे? 100. उंची किती आहे? 260. तर भागिले करा, इथं 50 राहिलं. 50 गुणिले 260 किती आलं? 13,000 स्क्वेअर फूट आलं. आता ही 13,000 स्क्वेअर फूट आणि 96,000 स्क्वेअर फूट यांची बेरीज करा. यांची बेरीज किती आली बघा? 10,09,000. तर आपण आपलं काय सूत्र आहे, म्हणजे चौरस फूट 10,089 आपण बघतो. तर त्याला भागिले 10,089 करा. काय 1089 करा. 1089 केल्यावर नंतर बघा, हे आलं 100 गुंठे. 100 गुंठे म्हणजे एकूण किती झाली जमीन आपली? 2.5 एकर. एका एकरात 40 गुंठे असतात, असं 100 गुंठे झाली, 2.5 एकर झाली. धन्यवाद मंडळी. आजचा ब्लॉग कसा वाटला? नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, कमेंट चांगलीच करा, न नाव ठेवता. धन्यवाद.